नमस्कार, पंढरीचा परिवार मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे आलो आहोत. स्वर्गीय श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक उर्फ मोठे मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्याबरोबर जे काय त्या काळातले जुने त्यांचे कार्यकर्ते होते, आज त्यांच्याकडून मालकांच्या काय भावना, काय आठवणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्या आठवणी जागृत करण्यासाठी आपण पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावी आलो आहोत. आणि कोर्टी येथे भैरू संतू माळी उर्फ मामा यांची आज आपण भेट घेणार आहोत. त्यांचा परिचय खरं तर ते सरपंच पदापासून सोसायटीचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे संचालक, सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक, ते पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे आता संचालक आहेत. इथपर्यंतचा तालुक्याच्या राजकारण, गाव पातळीपासून तालुक्याच्या राजकारणापर्यंतचा अगदी जिल्हा बँकेच्या संचालकापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवासी आपण जाणून घेऊ. आणि मालकांच्या सहवासामधल्या काय आठवणी असतील, त्यावेळेचे मालकांचे काय सहकारी किंवा त्यांनी केलेलं सहकार्य किंवा यांच्याकडून ज्या काही निवडणुकीमध्ये झालेल्या जुन्या आठवणी असतील त्या आपण जागृत करून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. आज आम्हाला मालकांच्या जाण्याला 6 वर्ष झालेली आहेत, तर मालकांच्या काही आठवणी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. तर तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला किंवा मालकांची आणि तुमची कशी भेट झाली, जरा सुरुवातीपासून थोडीशी सविस्तर सांगितली तर बरं होईल. सुरुवातीला त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम अभिवादन करतो आणि पहिल्यांदा सांगतो की एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला इतक्या उंचीच्या राजकारणावर नेणारा आणि त्यांना मनापासून सहकार्य करणारा असा हा आमचा नेता तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एकमेव होऊन गेला. सामान्य माणसाला ताकद काय द्यायची, त्याच्या प्रपंचात त्याला मदत करायची. त्याला ऊस गेला पाहिजे, त्याला कर्ज मिळालं पाहिजे, बुजणीचं किंवा NRBCचं पाणी त्याला मिळालं पाहिजे. ह्या ज्या गरजा आहेत सामान्य शेतकऱ्याच्या, या गरजा हिरून साध्या साध्या माणसाला आपलंसं करणं हे कौशल्य होतं त्यांचं. 1976 कारखाना काढायचा ठरल्यानंतर उजनीचं पाणी येणार आहे ना आपलं बागायत क्षेत्र वाढणार आहे आणि ऊसाचं क्षेत्र वाढल हा विचार समोर ठेवून त्यावेळेस संपूर्ण पार्टी एकत्रच होती. कैलासवासी औदुंबर अण्णा, कैलासवासी यशवंतभाऊ, रामभाऊ, सुधाकर मालक, ही एकच पार्टी होती. आणि सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण एक कारखाना काढल्याशिवाय त्या ऊसाचं काय करायचं, म्हणून सुरुवात झाली. सामान्य शेतकऱ्याजवळ शेअर भरायसाठी काय पैसा नव्हता, परंतु सहकारात काम करत असल्यामुळं मालकाने बाबा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक माणसाला सोसायटीच्या माध्यमातून त्यांना कर्ज देऊ 1000 रुपये आणि असे पैसे जमा करून काय रोखीनं देतील पंढरपुरातले व्यापारी, हे ते करून आपण तो जे काय 10% सरकार म्हणजे कारखान्यासाठी निधी उभा करायचा आहे, अशा पद्धतीने त्याने तो निधी उभा केला. तालुक्यात त्यावेळेला सगळे मिळून फिरत होते आणि लोकांना पैसे मागत होते. कारखानाचं कामकाज सुरू झालं आणि साधारण 80च्या दरम्यान हा कारखाना सुरू झाला. मग सुरू झाल्यानंतर कुठं काय झालं हे सामान्य माणसाला कळलं नाही. आणि 81 पासून सुधाकर मालकाची जी माणसं होती त्या माणसाचा औदुंबर अण्णांनी ऊस बंद केला. पण ते मालकाला खटकल्यानंतर मालकाचं त्यांची हरकत 81ला झाली. आणि तेव्हापासून मग आता आपण जर हा संघर्ष करत असताना आपल्या पाठीमागे येणाऱ्या माणसाची सोय झाली पाहिजे हा विचार मनात आणून मग त्या कारखान्याचा विचार सोडून दिला. आणि मालकाने मग भीमा सहकारी असेल, पण ही आपलं यशवंत नगर असेल, माळीनगर असेल, अशा कारखान्याच्या चेअरमनच्या गाठी घेऊन
हो आमचा एक अतिरिक्त ऊस होतोय तर तुम्ही आमचा ऊस घ्यावा अशा सगळ्या कारखान्याला विनंती केली. प्रत्येक वर्षी ते कारखान्याच्या ओरशर सारखं काम करायची पाळी त्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या वेळेला मग रामभाऊ बागल असतील, बाबुराव जाधव असतील, कैलास खुळ्यांचे वडील असतील, शंकरराव खुळे, अशा लोकांना, तुकाराम घाटगे, अशा लोकांना हे ती कामं सांगितली. आता आपल्याला पर्याय नाही, अण्णा तर आपलं ऊस नेत नाही, तर तुम्ही ही ज्या वेळेला ऊस कारखाने चालू होतील त्या त्या वेळेला त्या त्या कारखान्यावर जाऊन आपल्या लोकांची ऊस घालवा, जिथं तर नटर तिथं मला तुम्ही सांगा. अशा प्रमाणे सुरुवात अशी झाली. माझं काय झालं होतं त्यावेळेला मी ग्रॅज्युएशन होऊन लग्न झालं होतं नुकतंच. आमच्या गावातले एक आमचे मित्र मधुकाका कुलकर्णी, ते आमचे दोस्त म्हणजे आपण चांगलं काम आहे, सुधाकर हा चांगला माणूस आहे, तर आपण सुधाकर मालकाचं काम करूया, पार्टी तयार करू. ही सुरुवात आमची झाली. त्यांच्यापाशी जाऊन माझी सुरुवात झाली नाही, सुरुवात मधुकाकापासून झाली. आणि मधुकाकाने हा एक होतकुरो मुलगा आहे आणि आम्ही अशा पद्धतीने गावात काम करतो असं म्हणून आपलं एकदा दोनदा गाठ भेट झालेली होती. काय हरकत नाही, काका करा म्हणजे आपली पार्टी आता उभा केलीच पाहिजे आपल्याला. मग काम काय लोकांचं, ऊस घालवायचा, कुठेतरी त्याला सोसायटी मिळवून द्यायची, कुठेतरी पोलीस स्टेशनला काय झालं गडबड तर त्या वेळेला जायचं त्यांच्याकडे, मालक असं असं झालंय ती तेवढं करावं लागतंय, कचेरीत तहसीलदारला फोन करायचा आहे. ही अशी लोकांची किरकोळ कामं करत करत आमदारकी आली 85. मग 81 ला काय त्यांना तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळालं त्या डिग्र्याला काँग्रेसचं. 85 ला ह्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं, सुरू झालं आता आपण आता सगळ्यांनी मिळून म्हणजे तालुक्यातली काही त्यावेळेची ज्येष्ठ मंडळी होती, गावोगाव प्रत्येकाने आता आपल्याला. मग त्यावेळेला 85 ला काय परिस्थिती, कुणाकडे गाड्या गोड्या काय नव्हत्याच ना, गाड्या त्या ट्रॅक्स भाड्याने लावायच्या, त्यांना सुद्धा गाडी नव्हती, मालकाला सुद्धा त्यावेळेला गाडी नव्हती. मग असं ती बोहाळेला त्यांची सभा होती आणि बोहाळे करून कुर्टीत येणार. त्यावेळेला सभेला किती माणसं, 50-100च्या आत, 100 येतच नव्हती. म्हणजे उद्योगात कुठे जर राजकारणाचं याड काही लय नव्हतंच. तेवढ्याच माणसात सांगायचं, बोलायचं, हे असं झालंय, आपलं अण्णानं असं केलंय, आपल्याला ऊसाची अडचण आहे, आपल्याला आता ही माणूस मोठा केला पाहिजे. तर आपल्या बाकीच्या जी माणसं प्रत्येक गावात अडवली जातात त्या माणसासाठी आपल्याला कोणीतरी माणूस पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला सुधाकर मालकाला आमदार करायचा आहे असं लोकांना सांगून आपलं पुढच्या गावाला जायचं. बोवाळीला आलती ती, त्यांची सभा बोवाळीत होऊन कुर्टीत येणार होती. मग आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही एक 2 वाजता 3 वाजता, तुम्ही 2 वाजता आम्हाला थांबायला सांगितलं. 2 वाजून गेले, येईना ती म्हणून आम्ही गेलो. मधुकाका आपलं सायकलवर बोवाळीला आलो. तिथे नुकतंच संपलं होतं. तेवढ्यात आम्हाला बघून भास्करप्पा म्हटले, अरे तुम्ही इकडे का आला? भास्करप्पा गायकवाड म्हणलं तुम्ही ये ना, काय झालं म्हणून कळना म्हणून आम्ही आलोय. म्हणजे काय लागा, आम्ही आता निघालोय. म्हणजे ती सायकल टाका म्हणली त्या टपावर सायकल टाकली ना, बसलो गाडीत आलो. मग भास्करप्पा म्हणले, अरे काय तुला काय डोकं बिक आहे ना, ही सायकलीवर फिरून बामण कसं निवडून येईल? आता काय करायचं, तुझी गाडी होती आपास असं झालं. त्यावेळेला आम्ही नुकतंच वेगळे झालो. आम्ही भाऊ सगळे वेगळं व्हायचं कारण की ऊसच होता, तर ऊसच जायना ना. मग ही एकत्र कुटुंबात मतभेद झाले, तुझ्यामुळे ऊस जायना.
मग ह्याची कशाला अडचण करायची? जे त्यानं वडिलांनी वाटून दिलं खावा देईल त्याला, मग त्यांचं सगळ्यात ऊस जायला लागलं विठ्ठलला, पण माझा जातच म्हणता ना ऊस. आम्ही मांडलेला घाल ह्याला घाल. मग आपण तसं म्हणले इथं आलं, मग कोर्टीतलं एक 50 लोक होते, त्या लोकांना सगळ्याला सांगितलं आणि निघाली गाडी ह्यांची. निघाल्यानंतर आपण म्हणले गाडीत बस. रामभाऊ म्हणले मी आता जातो गादेगावला. मालक म्हणले ह्यांचं काय काम आहे म्हणजे, आता आपण 5 ला पुन्हा सुरू करणार आहे. असं काय म्हणले, बसू द्या काम आहे. त्यांनी सांगितलं नाही मालकाला काय. मी गेलो मेन मधू काका. त्यावेळेला स्टेशन रोडला ती पॉप्युलर हॉटेल चांगलं चालत आणि त्याच्या समोर ती राजूचं शोरूम होतं ह्याच बुगरीच. गाडी उभा केली, मग ती उभा केली गाडी. मग मालक म्हणजे अहो आपण इथं काय करणार म्हणजे, जायचं आता 2 वाजून गेले, जेवायचं आहे, चहाचं काय मध्येच काढलंय म्हणजे, उतरा तर खाली म्हणले. उतरून त्या हॉटेलात गेलो. मला म्हणले समोर असं आपण सांगितलं ती काय तो माणूस बसलाय म्हणले, त्यांना बोलवून आणलं त्याला. मालकाला काय सांगितलं नाही काय नाही, म्हणले ह्यांना एक मोटरसायकल जोडून द्या. त्यावेळेला मोटरसायकल जोडून मिळत होती, तेवढ्या आयती अशा सुट्ट पार्ट करायचं द्यायचं. आणि निवडणूक झाल्यावर म्हणले माझ्याकडे या, सांगू दे तुमच्या मालकाला फोन करून. मालक सांगते म्हणल्यावर करतो देतो. गेले, आमचं काम झाले. मग जाताना ती गाडीत बसताना आपल्याला मी आपलं असं धरलं हाताला, गाडी दिली. याला काय करायचं माणूस आहे, तेवढे पैसे नाही, लगेच पैसे आणाय. खिशात हात घातलं, त्याने एक 20 रुपये दिले. 20 रुपयात आम्ही पूजा करून पेट्रोल टाकून गावात आलो. सुरुवात त्यांच्या जवळ जाण्याची ती सुरुवात. त्या सदग्रस्तानं निवडणूक झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर कधीही मला त्या गाडीच्या पैशाचं विचारलं नाही आणि मी पण त्यांना बोललो. म्हणजे जवळ जाण्याचा हा एक प्रसंग. तर तिथलं काय 85 इलेक्शन झालं, आमदार झाले. आम्हाला गावात विरोध द्यायला. पार्टीत 2 भाग आमच्यात, परिचारक पार्टीचे 2 भाग. मग एक भाग औदुंबर पाटील धार्जिन, आपल्याला फक्त प्रचारक पाटीलला भीती दाखवायची आणि मग आम्हाला सरपंच पद देत असला तर येतो, नाही तर नाही. ते असं 1-2-3 वेळा 2 वेळा झालं तसं. मग 3ऱ्या वेळेला भास्करप्पा मालकाला म्हणल्यावर तुम्ही प्रत्येक वेळेला ते रामभाऊ येते काही तर सांगत बसते आणि ते सांगाल तीच तुम्ही करताय म्हणले. की माणूस म्हातारा झाला की म्हणले, ह्याच्या बाजूने कधी तुम्ही बोलणार आहे का नाही? ग्राउंड लेवलला काम ही करते आणि सत्ता मात्र तुम्ही ऐन वेळेला दुसऱ्याला देता. भास्करप्पावर खवळले. तुम्ही लय लाड करता म्हणले बहिर म्हणाल, त्याची त्याला माणसं निवडून आणता येत नाही. अहो ती करेल ती, पण आपण पार्टी म्हणून त्याचं काय करायचं आहे का नाही म्हणजे. मग 3रं इलेक्शन झालं. मग 3रं इलेक्शन झाल्यानंतर 3 पार्ट्या उभा राहिल्या. एक चिंतामणीची पार्टी, औदुंबर अण्णाची, शंकर काळे आणि माझी. असं प्रत्येक वेळेला व्हायचं. शंकर काळे जर आपलं कधी जमलंच नाही, म्हणजे मालकाच्या पार्टीत असताना. आणि मग मालक काय म्हणायचे, रामभाऊ सांगायचे त्यांची, त्यांना काय करायचं ती कळलं, आपण काय करायचं. आणि ऐन वेळेला निवडणूक झाली, त्याचे 3, ह्याचे 2, त्याचे 4 असं आलं का ती मेळ घालायसाठी रामभाऊ धडपडायचे शंकर काळेच्या बाजूला. म्हणजे रामभाऊला बी काय बोलायचं.
मग निवडणूक तिसरी लागल्यानंतर एक सभा होती उमा विद्यालयात, आणि आमचं ग्रामपंचायतीचे 2-3 दिवसात आता अर्ज माघारी घ्यायचं होतं, निवडणूक लागली. मग तिथं भास्करापाने कार्यक्रम संपल्यानंतर भास्करापाने काय केलं, मालक म्हणले जरा तिकडे चला. म्हणजे काय काम आहे? अहो 2 मिनिटं वेळ द्या ना, ती कुर्टीची माणसं आले. ठीक आहे बसली. त्यावेळेला त्यांच्याकडे ती लाल दिव्याची गाडी. मग बसलो. काय म्हणले आपण, अहो ती कुर्टीची निवडणूक लागली, पहिल्यासारखं 3 पॅनल झाले ते शंकर काळ्याला काही तुम्ही सांगणार आहे का नाही? ह्या वेळेला त्याचा लाड करणार. आई तर बोलता म्हणले, मी कशाला लाड करतोय म्हणले, ते रामभाव येतेत काय तर सांगतेत, तुम्ही त्या शंकर काळ्याला बोलणार आहे का नाही सांगा म्हणजे. आमच्या जनाला होते म्हणले संचालक, त्याला म्हणले अरे जाना ते शंकर काळे आता कुठे भेटेल? आम्ही सांगितलं तिथे वाकरीला काम चालू आहे रोडचं, तिथं ते आहे. बस म्हणले गाणं गाडीत, चल मला दाखव म्हणजे. गेली ते दिवा दिसतात शंकरराव आले. मालक म्हणजे मला फोन करायला, मी तुम्हाला भेटायला, तुम्ही इकडे कसं काय आला? अहो असं असं कसं शंकरराव, तुम्ही राजे आहात, तुम्हाला आम्हाला भेटायला यावंच लागतं. तुमच्या कुर्टीला काय निवडणूक लागली असं कळलंय, तुम्ही इथं कसं काय? ती म्हटलं मला ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी गेलो तरी माझी पार्टी घेतली नाही, मला माहित आहे म्हणली ती, तरी सुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला. त्यानं मालक बोलायच्या आधी मला बहिरुमाळी सोडून मालक काही सांगा. सुरुवातच बहिरुमाळीसाठी आलो नाही म्हणली. तुमच्या दोघांच्या भांडणात अण्णाची पार्टी तिथं आली आणि त्या पार्टीचा सरपंच झाला तर मला चालणार नाही. खूप झाला तुमचा लाड, असं झालं तर तुम्ही माझ्याकडे यायचं नाही, वळ गाडी म्हणली. एवढं सांगितलं मला. त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि त्यांनी सगळं पॅनल जाऊन काढून घेतलं. जाऊन मालकाला म्हणला, मालक मी पॅनल काढून घेतलं, मी काय करू आता सांग, तुम्ही सांगाल तसं मी वागते. मग मालक म्हणले बहिरमाळ्याला पाडायचं नाही, पार्टीचा सरपंच करून तुम्ही माझ्याकडे यायचं. मी बहिरमाळ्यासाठी सांगत नाही, त्यांना काय पाहिजे तेच. तिथनं उठून आला, हाक्याच्याकडे गेला. हाक्याला म्हणलं असं असं झालंय, तुमचं आमचं काय आता जमत नाही, तर मला माझी पार्टी निवडून आणावं लागतं. तुम्ही तुमचं बघा म्हणजे. आता आम्हाला म्हणजे आतापर्यंत आपण केलं, पण इथनं माझ्या प्रपंचाला जर अडचण येत असेल तर मला तसं करून चालणार नाही. त्यावेळेला बरेच दिवस हा संघर्ष 15 वर्ष चालत असल्यामुळं गावातल्या लोकांना बी ती नकोस झालं होतं. प्रत्येक वेळेला ह्या माणसाला हे असं करते, गाव बी उत्स्फूर्तपणे मागवत. 11 मेंबर मध्ये त्यावेळेला आपले 8 मेंबर निवडून आले. पूर्ण बहुमत झालं. पूर्ण बहुमत झालं. तरी त्यांनी माग लाकडा लावला. त्यांचे 3 मेंबर आले होते. 2 हरिजन माणसाला त्यांनी आमिष दाखवलं होतं, तुम्ही आमच्या पार्टीत या. आणि एका हाक्याच्या माणसाला म्हणले तुला आम्ही सरपंच करतो. तो हाक्याचा माणूस जो होता त्याच्या पार्टीतला टाक्यावरचा. ती म्हणलं तुमची पार्टी सोडली या,
की मला सरपंच व्हायसाठी नाही, तर बहिरमाळ्याला सरपंच करायसाठी मी तुमची पार्टी सुरू. मला सरपंच व्हायचं नाही काय. हे सरपंच पद ज्याला देतो म्हणजे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं. हा, त्यांनी सांगितलं. ती गेली रात्री, ज्याला 12-1 वाजता त्याच्याकडे आली होती, ती उठून आलं सायकलवर माझ्याकडे, मला उठवलं. अरे म्हणजे चाल. मग हाक्याचा माणूस तसा मदत आल्यानंतर उठलो मी आणि गाडी चालू करून पंढरपूरला गेलो त्या रात्री. भास्कराप्पाचं त्यावेळेला ती चेअरमन होती कारखाने, पांडुरंग कारखाना. ती उठून मला आतमध्ये लागलं शिवाय द्यायला. ते अगोदर म्हणत होते, जरी 8 माणसं आली असली तर म्हणला ती माणूस लय हे आहे म्हणला, तुला होऊ देणार नाही. सरपंच माणसं उचलून घेऊन कुठले पुन्हा सांगितलं. त्याने गाडी आली, आम्ही कारखान्यावर माणसं निघली. आज 15 दिवस त्याची तारीख येऊस तर आपलं तारीख आली. मग काय त्यांचं कुठं जुळलं नाही. आपल्या पुन्हा 8 माणसं आपल्या मागं आली आणि मी सरपंच झालो. हे किती साली सरपंच झाला तुम्ही? साधारण मला वाटतं 2000 साली. बरं. हो. मग गेलो मालकाचा पाया पडून बसले, सगळ्याला चहा मागितला. सगळ्या देखील मालकांचे या पुढं भैरू तू कुठलीही निवडणूक लढवायची नाही. किती गेले पैसे? काय गेले काय पैशावर नाही त्यांचं ध्यान. मग अशी त्यांची आपल्याबद्दल अशी एक भावना होती. तो एक सामान्य माणूस आहे, तुझं म्हणजे तू काय असा मोठा शेतकरी नाही, तर तू हे असलेलं करू नये. पुन्हा मी काय तुला कुठल्या निवडणुकीत उभा राहिल्याला मला चालणार नाही असं आपलं ठीक आहे म्हणलं. पण त्याच्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीची बरीचशी इलेक्शन झाली. म्हणजे 5 ला मी सरपंच संपलो, 5 वर्ष मी सरपंच होतो. मग सरपंच झाल्यामुळं मग काय गावाच्या कामासाठी, ग्रामपंचायतीच्या निधीसाठी म्हणा किंवा काही कार्यक्रम गावात घ्यायचे, ह्या निमित्तानं आपण रोजच जाणं येणं वाढलं. आपल्या कामाची उरक बघून मला म्हटलं एक दिवशी अरे सोसायटीचं तेवढं बदलावं असं मला वाटतंय म्हणले. मी म्हणलं हो मलाही वाटतंय. हाय मी त्यांच्या बरोबर जात असतो येत असतो. मी म्हणले ते सेक्रेटरी काय बरोबर नाही. मी म्हटलं आता त्यांना बी बरेच वर्ष झालेत, मला सुद्धा बदल पाहिजे म्हणून. ती म्हणली बदलून टाकू आपण. निवडणूक आल्यानंतर मग ते सेक्रेटरीला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं आता ही निवडणूक म्हणजे त्यावेळेला सगळं व्हायचं. भैरूला चेअरमन कर म्हणले त्याला. मग म्हणलं सेक्रेटरी त्यावेळेला सगळं ऐकत होते. पण ते आपल्याला त्यात कळत असल्यामुळे सेक्रेटरीला जास्त वाव दिला नाही. त्या दरम्यानच्या काळात आपलं सेक्रेटरी पुन्हा बदलून घेतला, दुसरा मोहोळकर म्हणून घेतला. आता थोडं आणलं शिस्तीत गाणं त्या सोसायटीत. आपलं काम बघून ही बघून आणि मग आपण सोसायटीचं काम बघितलं, ग्रामपंचायतीचं काम बघितलं, त्यांच्या राजकारणाचं काम बघितलं. 5 वर्षातनं येणारा निधी आमचं फलानं ज्या ज्या काही घटना होत्या त्यात कुठंही त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल त्यांच्याकडे कुणाचीही तक्रार माझ्या आयुष्यात गेली नाही. म्हणजे राजकीय बी कुणी माझ्याबद्दल काय सांगितलं नाही. आर्थिक बाबतीत तर मी आपलं सरळ काय असेल ती करायची. म्हणजे कुणी अशी तक्रार केली नाही बाबा हे आप असं करून बैरमाळे असं करते असलं काय आपण केलंच नाही. त्यामुळं त्यांना बरं वाटायचं. अशा पद्धतीनं आपली वाटचाल सुरू झाली. म्हणजे साधारण 85 पासून 2005 पर्यंत ही माझा प्रपंच, त्यांचं राजकारण हे आपलं साध्या पद्धतीने सगळं चालू. काय संगीत काय नव्हतं आपल्यापाशी. मग सरपंच झालो, चेअरमन झाल्यानंतर मालक म्हणले आता थोडं लक्ष
घरी दे, नाहीतर वेळ घरच्याला देत जा. ती नसलं तर मग हिथं काय उपयोग आहे का? तर ती कामं बिम असलेले रस्त्याची हे त्यांचा विरोध असायचा. शेती करायची म्हणायची ती. काय करायची? लबाड लोक आहेत सगळे, ठेकेदार लबाड, साहेब लबाड, सगळं म्हणजे असल्यात कशाला घाणीत जायचं आपण, असा त्यांचा विरोध असायचा या गोष्टी. फक्त 85 पासून 2005 ला मालक निवडून आलेच. कारण एकूण 25 वर्ष आमदारकी त्यांनी. भालके निवडून कधी आले? 9 आहे. हा 9 ला आले, बरोबर आहे. म्हणजे हा त्यांचा 25 वर्षाचा काळ मालक सलग 85 पासून 10 सालापर्यंत होते. ही सगळं तालुक्याचं राजकारण करत असताना पार्टी हा एक विषय त्यांचा फार मोठा होता. बाहेर आता आमदार झाल्यामुळे बाहेर मुंबईला जाणं येणं त्यांचं वाढलं, त्या गोष्टी, त्यांचे सगळे सहकारी. आणि त्या शेवटच्या 5 वर्षामध्ये बाहेर लक्ष कारखाना चालू केला. 92 ला घेतला कारखाना आणि 96 ला चालू केला पांडुरंग सहकारी. मग 800 टनाचा कारखाना आज 10,000 टनांनी चालतोय. मग ह्याच्यासाठी काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या, किंवा ह्याच्यासाठी लागणारी लायसन, आमकं फलानं, सरकार दरबारी जी काय पाहिजे होतं त्यात त्यांचा वेळ गेला. आणि थोडं माझ्या माहितीप्रमाणे लोकांकडे थोडं दुर्लक्ष झालं असं मला वाटतं बरं का. भालके निवडून यायचं कारण ते थोडं होतं, आणि भालके हुशार निघाला माणूस. आणि मला आणखी एक विचारायचं आहे, पहिल्यांदा असं झालं की दरवेळेला तिकीट जाहीर झाल्यावर मालकांचा प्रचाराचा नारळ रांगीत फोडला जायचा. त्यावेळेला पण 2009 ला मालकांचा नारळ रांगीत फोडला प्रचाराला. आणि त्यानंतर तिकीट कॅन्सल झालं. लोकांचा राग त्यामुळे पक्षावर लोकांनी काढला का तसा. मालकाचं आयत्या वेळेला तिकीट कॅन्सल केलं आणि विजयदादाला दिलं. हे तिकीट जाहीर करून दिलं. त्यामुळे असं काय झालं का? हा, लोकांच्या मनात रोष आला ना, पार्टीबद्दल ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात रोष आला. आणि तसं तर भालके मालकाच्या मतावर निवडून आला. हो, अशा पद्धतीनं पार्टीनं ही केल्यामुळं लोकांना राग आला पार्टीचा. काय करायचं, एवढं वर्ष एवढं करतेत मालक, तरी ऐन वेळेला आपलं तिकीट रद्द केलं तर आपणच आपलं भालक्याला मत टाकूया. त्यावेळेला लोकांची मनस्थिती नव्हती दादाला मतदान करायची, असं एकंदरीत चित्र होतं. पण कोणी बोलून दाखवत नव्हतं. अशामुळे भालके पुन्हा एकदा आमदार झाला. भालके पुन्हा काय तसा हुशार होता माणूस. भालक्यानं आमदारकीच्या काळात काय अशी एखादी मोठी सांगण्यासारखी घटना केली? काही केलीच नाही ना. हाही विठ्ठल चालवला. हो, आणि लोकाला आपलं हसून खेळून आपलं लोकाला अट्रॅक्शन कसं होईल एवढं त्यांनी केलं. नाहीतर अशी काय मोठी आमदारकीच्या काळात त्यांची काय एखादी गोष्ट सांगण्यासारखी घडलेली नाही. भीमा सहकारीचा जो काळ आहे तो कवाचा साधारण? भीमा सहकारीमध्ये म्हणजे निलावात निघालेला कारखाना होता. मालकाने सांगितलं आम्ही ते चालवू. नाही, मालक गेले नाहीत चालवायला. ज्या वेळेला कारखाना निलावात जायचं असं चाललं त्यांचं सरकारचं, त्यावेळेला वसंतदादांनी त्यांना बोलवून घेतलं. वसंतदादा, विजयदादा ही एक पार्टी होती वेगळी. काँग्रेसमध्ये 2 गट, एक शरद पवाराचा गट आणि एक वसंतदादाचा गट. मग ही शरद पवार ह्याच्या गटात होती मालक विजयदादाच्या, आणि विजयदादा वसंतदादाच्या. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला कारखाना नाही, तुमची अडचण आहे, तर तुम्ही सुधाकर ही तुम्ही घ्या, चालवा, तुमच्या लोकांचा गुजगाळा, कारखाना चांगला होईल, तुमच्या लोकांची सोय होईल. ही साधारण माझ्या म्हणण्याप्रमाणे 90चा काळ असेल तो, 90-91चा. मग ती आपल्याला गरज होती, पालकाला त्याची गरज होती.
मालकाने घेतला तो कारखाना, चालवला, आपल्या लोकांचा ऊस सुद्धा तिकडे गेला. हा, आता मला आणखी एक आता विचारायचं, खरं तर मी लहान होतो, हो. मला पण ती काळ आठवतोय. ज्या वेळेला भीमा सहकारी चालवायला घेतला त्या टायमाला त्या भागातल्या लोकांनी ऊस दिली नाहीत, पण आपला जी पट्टा आहे, हो. बोवाळी, उंबरगाव, तिसंगी, हो. सोनकर हा जो परिसर आहे, पहिल्या बिलावर लोकांनी ऊस पाठवली. कारखाना मालक म्हणले कारखाना आपला आणायला. हा, हे खरं आहे, हे बरोबर आहे. त्या पहिल्या बिलावर. पण तिथं- तिथनं पुढच्या काळामध्ये हा, त्या लोकांनी पैसे बुडतील म्हणून बिल दिले नाहीत, हा. पण आज मालक झाली ती लोक, मालक आणि कारखाना फायद्यात आणण्यासाठी आपला हा पट्टा सगळा सगळा- ऊसाचा सगळा- भाग सगळा एका बिलावर. नाही, हा सामान्य माणसाला त्यावेळेला तोटाच झाला, हम्म. पण मालकाच्या प्रेमाखातर किंवा मालकानं आपल्याला आपल्यासाठी केलेल्या सोयीसाठी लोकांनी सुद्धा त्यावेळेला सण केलं. कुठं भ्रशब्द सुद्धा लोक म्हणत नव्हती, कारण का तेवढं प्रेमच होतं लोकांचं. बरं, पर्याय बी नव्हता आपल्याला, अशामुळे लोक त्याच्याबद्दल काही बोलत नव्हते. मालकांच्या आता आणखी काय आठवणी सांगते? मालकाच्या आठवणी जिल्हा म्हणजे बँकेच्या तुम्ही संचालक झाला, जिल्हा ते बँक कसं झाला जरा हा. म्हणजे ते सांगा. जिल्हा बँकेचं काय झालं, त्यांनी ते तसं ठरवलंच होतं. ज्या वेळेला त्यांचं बँकेची निवडणूक लागली त्यावेळेला त्यांची जी मिटिंग झाली, त्या मिटिंग मध्ये चक्रार पद्धतीनं ही जी काय पद आहेत, म्हणजे आपली मागासवर्गीयाचं आरक्षणाचे जे विषय आहेत, ते चक्रार पद्धतीनं त्यांनी ते केलेलं होतं. तर त्यात आपल्या तालुक्याला ती ओबीसीचं पद आलं, त्या त्यांच्या नियमाप्रमाणे तालुक्याला ओबीसीचं पद आलं म्हणल्यानंतर मग ते तालुक्याच्या त्या डायरेक्टरना तो माणूस घ्यायचा असतो ना त्यांच्या सोबत. मग ज्या वेळेला ती ओबीसी सीट बसलं की त्यांनी त्यावेळेला तिथं ठरवलं की बाबा आपण माणूस कुठला घ्यायचा. एक पद्धत होती त्या माणसाची माणसाकडे बघण्याची. पंचायत समितीला माणूस निवडताना हरिजनाचा राखीव जागेला मला त्यांनी सांगितलं की बाबा तुझ्या गावात ती पद द्यायचं आहे, मग आपल्यापैकी कोण आहे का असा मातंग समाजाचा, असं एखादं नाव दे मला. ठीक आहे म्हणलं. मग आपल्यात ती मोहन मस्के बस बनल तिथं बसणार, उठ म्हणेल तिथं उठणार. मग त्याचं नाव दिलं, कळलं सोमाला. सोमानं ढोबळ्याकडं वशील लावला मालकात. ढोबळ्यानं सांगितलं मला त्यापेक्षा हा कार्यकर्ता चांगला आहे, असं तसं काहीतरी झालं असेल. मला बोलवून घेतलं मालकाने. अरे ती सरचा काय संबंध आहे म्हणली तुमच्या गावात. आम्ही म्हणलं हाय त्याचा दोस्त आहे म्हणले, ती त्याचा भाऊ आहे. आपण काय करायचं, आपण आपला माणूस घ्यायला, आपल्याला ते माणूस चालत नाही माणूस. ठीक आहे म्हणजे एवढा विश्वास. माणसं पारख करायची त्यांच्याजवळ जी ही होती, काय म्हणायचं त्याला, बुद्धी किंवा काय आपण कला म्हणू, तसं जिल्हा बँकेच्या वेळेला त्यांनी मला बोलवून घेतलं. मला म्हणले असं असं आपल्याला माणूस आपल्याला पाहिजे. द्यायचं तर मलाच होते त्यांच्या मनात. तुझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातला माळी म्हणा, एखादा ओबीसीचा माणूस मलाच विचार. मी आपला ते आता आलेल्या हरीचं नाव सांगितलं. अरे ते हरी झेडपी सदस्य आहे ना म्हणले आता. मग बघा म्हणलं हरी म्हणजे हरिभाऊ गावंदरी. तर म्हणलं ती बाळूमाळी आहे, बाळूमाळी संघावर आहे म्हणले. मग ठीक आहे म्हणजे मग आता तुमच्या हिशोबाने मग मला वाटतंय म्हणले तुलाच द्यावं, तुमची इच्छा. म्हणजे अगोदर मागचं बघितलं. म्हणजे आपण मागितलंच नाही ना. ठीक आहे म्हणजे आमचं फायनल निर्णय झाला. त्याला परत लागत नाही त्याने थोडी तक्रार केली, झालं. शेवटी ते म्हणले मी ठरवलंय म्हणले, तुम्ही बाकीच्या कोणी बोलायचं ना. तिथंच फायनल झालं. मग आता बँकेत निवडून आल्यानंतर बँकेत जायला लागतंय ना. जर मिटिंगला
पण ती एकदा दोनदा मला नेलं गाडीत, पण ती मला अवघडल्यासारखं व्हायचं. एकदा गाडी हिथं सुरू झाली वाड्या पुढं की बँकेशिवाय उभा राहत नाही. मग आपल्याला पान खायचंय, तंबाखू खायचंय, त्या काय वाटला कुठला हाती चिवडा चिवडा खायचा आहे. हे आपल्याला काय असल्या सवय. पुन्हा काय जर तात्याला सांगायचं मी मला दुसरं काम आहे, फोन यायचा ना, नाही माझी मी येतो एसटीनं, माझी मी येतो गाडीनं, असं तात्याला सांगायचं जाय. मग एकदा खवळले मला. अरे सगळे भत्त्याचे पैसे घरी न्यायचा काय, तर त्या डिझेलवरही जातात पैसे तुझ्या गाडीला. माझ्याकडे गाडी होती, मी नाही ऐकलं त्यांचं. म्हणजे उगा आपल्याला ती जमतच नव्हतं ना तसं. मला तंबाखू सवय. मग अशी 5 वर्ष गेली की काय, म्हणजे एवढं सिरियसली काय कुठं झालं नाही. पण त्यांची सही बघायची, आपण सही करायची, भत्त्याचं पाकिट घ्यायचं, निघून ये. गणपतराव देशमुख, विजय, महत्वाचा एखादा विषय असला गणपतराव देशमुख यायचे, विजयदादा यायचे, हे 3 जण तिथं आत बसायचे, निर्णय सांगायचे. असं ती 5 वर्ष निघून गेली. आपल्या आयुष्यातली 11 आमदारात आपण तालुक्यातल्या जिल्ह्यातले 11 आमदार त्या बँकेचे संचालक. अशा 11 आमदारात आपल्याला बसायची संधी दिली तरी फार मोठं आहे. मानलं तर फार मोठं आहे, नाही मानलं तर काहीच नाही. पण एक दुर्दैवानं बार्शीचं भांडण ह्या बँकेत शिरलं. दिलीप सोपल विरुद्ध राजाराव, आणि राजारावतांनी बँकेच्या विरोधात तक्रार केली. ती आता अजून चालू आहे. ती त्यात आम्हाला आता नोटिसा, तत्कालीन त्या काळची बॉडी, त्या काळची बॉडी नाही, मागचं सगळं त्यानं काढलंय. पण मालक बघतेच सगळं. पण हायच की आपल्याला त्या तारखे दिवशी जाऊन मालकाला सांगायचं, कुठं सह्या लागल्या तर द्यायच्या. त्यांची त्यांनी वकील बिकील दिल्या, मालकानं सगळं केलंय, त्याच्याबद्दल नाही. पण ही नको होतं आपल्याला, आपल्यासारख्या सरळ मार्गी माणसाला. खरं काय चालतं का मग ती राजकारण पाहिजे झालं, राजकारणासाठीच झालेलं आहे. खरं काय झालेलं नाही. फक्त त्याचं म्हणणं काय होतं राऊताचं, त्यांचा विरोध हे मोहिते पाटला. तुम्ही जी ही कर्ज वाटप केलं आमच्या अधिक असेल किंवा आमच्या बॉडीत असताना, हे कर्ज वसूल झालं नाही, आणि वसूल न झाल्यामुळे सोपलच्या कारखान्याला काहीतरी आर्यन शुगरला ही कर्ज जी तुम्ही दिली ती वसूल न झाल्यामुळं बँकेच्या तोटा झाला. एवढा तोटा झाला. हा तोटा संचालकांनी भरून द्यावा, असं त्याचा मुद्दा आहे. ते कोर्टात आता आलंय सरकारकडे. सहकार मंत्र्यापाशी आता चालू आहे. त्या तारखा उद्याची 12 तारीख आहे. हे सगळं आहे राजकीय. आता त्याला केलंय आमदार आहे, ते करतील ती करतील, आपण आपलं त्यांच्या मागे राहायचं. म्हणजे एवढ्या मोठ्या संस्थेत जिल्हा बँक ही फार मोठी बँक आहे, आणि शेतकऱ्याच्या सोयीची आहे. नुसत्या उतार्यावर कोण तुम्हाला पैसे द्यायला, कुठली बँक देते पैसे, सगळं बांधून घेते. मला पण आठवतं एकदा शिवाजी चौकामध्ये दिलीप सोपलांची सभा होती. दिलीप सभेसाठी आलते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं एक बँकेचा किस्सा की महाराष्ट्रातल्या सगळ्या बँका त्यावेळेला घायला आल्या होत्या. आणि त्यावेळेला त्यांना विचारलं की बाबा तुमची सोलापूर जिल्ह्याची बँक आजही सुस्थितीत कशी काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या बँकेवर 3 भुजंग आहे. भाई गणपतराव देशमुख, मोठे मालक आणि एस एम पाटील. आणि ती परिस्थितीच होती. या तिघाशिवाय काय तिथं निर्णय होतच नव्हते ना. बाकीचे संचालक म्हणजे सगळे नामधारी, निर्णय क्षमता कोणापाशी, म्हणजे असं. आणि त्या तिघाच्या मागे जात होती लोक, सगळेच आमदार होती, एकी होती. त्यावेळेचा काळ हा एक चांगला काळ होता. आता सारखं काय वडावडी नव्हती, कोणाबद्दल द्वेष नव्हता. आणि गणपतराव सुधाकर मालक, ब्रह्मदेव दादा माने,
विजय दादा ह्या लोक मानत होते ना. आणि स्वच्छ चारित्र्याची सगळीच माणसं, करप्टेड माणूस यात नव्हताच ना. फक्त सुरुवात झाली त्या दिलीप सोपल आणि राऊतच्या भांडणामुळं त्या बँकेला थोडं आणि प्रशासक आला. तालुक्याचं भांडण जिल्ह्याला पावलं. त्याच्यानंतर प्रशासकच आला. निवडणूकच लागली नाही. आतापर्यंत निवडणूक नाही. आता काही तर जाहीर झाली निवडणूक जिल्हा बँकेची. मालकाला जाऊन 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. तर काय तोटा झाला वाटतं, म्हणजे काय किती तोटा झाला तालुक्याच्या राजकारणाचा असेल किंवा वैयक्तिक भैरवमामाचा असेल, गावाचा असेल किंवा तालुक्याचा असेल, थोडस काय झालं. मालक गेले. वाईट एका गोष्टीच वाटत की त्या माणसाचा मृत्यू इथं पंढरपुरात व्हायला पाहिजे आणि त्याचं गोड कौतुक झालं पाहिजे होतं. ती एक खंत आहे आमच्यासारख्या मनात. शेवट चांगल्या पद्धतीनं व्हावा अशी एक अपेक्षा प्रत्येकाची असते. पण ती काय म्हणजे सामान्य माणसाला ती एक थोडं मनाला रोख लागली. असं घडायला नको. मालक गेल्यापासून मला स्वतःला तर प्रशांत मालकांना अजून तसं जाणून दिलं नाही. आपल्याला काही तर कमी आहे असं मला कधी वाटत नाही. कारण का तर ते असं कुठंतरी एखाद्या बसल्यानंतर बोलतो की तुमच्यासारखी माणसं नाहीत आता. 40 वर्षाचा काळ एका माणसापाशी वागायचा आणि आम्ही तुम्हाला जवळनं बघितलेलं आहे की तुम्ही असं तिकडे 4 दिवस तिकडे 4 दिवस अशा पद्धतीनं म्हणजे सत्ता असो नसो काय देऊ ना देऊ पण आपल्या आपल्या पद्धतीनं. याचं एकमेव कारण माझं मला ही गावाची ही 2 धेंड विरोध करत होती. ह्याला फाईट द्यायची म्हणलं तर आपल्याला ह्या माणसाशिवाय पर्याय नाही आणि ताकद आपल्याला दुसरं कोणी देणार नाही. समाजासाठी लोकांसाठी हो निस्वार्थ काय स्वार्थ त्यांचा होता. कुठं स्वार्थासारखं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याने एक स्वार्थ केला. आता त्यांचं कुटुंब मोठं, त्यांची शेती मोठी, त्यांची मिळकत मोठी, त्या परिस्थितीत त्यांचे भाऊ त्यांचे पुतणे त्यांनी प्रपंच केलाच पाहिजे ना. त्यांच्यासाठी पाहिजे ना. हे एक ब्रह्मचारी ह्यांना काय मुळात लागतच नव्हतं. त्यामुळं निस्वार्थ भावनेतनं त्यांनी भावासाठी किंवा पुतण्यासाठी सुद्धा एखाद्या ठिकाणी शब्द टाकावा ही त्यांची भूमिका नव्हती. तुमची तुम्ही बघा ना, करा ना तुमची तुम्ही असं म्हणायचे. फक्त शामराव मालकाचा शब्द कधी मोडला नाही. उभ्या आयुष्यामध्ये थोरल्या भावाचा शब्द कधी मोडला नाही. कारण काय झालं एकदा निवडणुकीमध्ये पैसे कमी पडले त्यांना. मग पैसे कमी पडल्यानंतर थोडं कुठंतरी त्यांची चर्चा झाली असेल, कोणीतरी विरोध केला असेल भावापैकी. मग ते शामराव मालक म्हणले त्याच्या ईशाची मी जमीन विकणार आहे म्हणजे. तुमचा काय संबंध? बाकीच्या भावाला आणि तशा पद्धतीचा निरोप मधु काकाला मला आला. म्हणजे हे असं असं करायचं आहे आपल्याला. बघा पोट गिरायक असेल ही काय व्यवहार झाला नाही. पैसे दिले, निवडणूक झाली, ही केली. पण त्या शामराव मालकाची इच्छा होती त्यांची. ह्या माणसामुळं परिचारक कुटुंब नावारूपाला आलंय. बरं हेच काय आहे? काय त्याच्या वाटण्याची जमीन आपण विकून टाकू आणि त्यालाच खर्च करू. असं एक प्रामाणिक त्या माणूस होता. म्हणजे त्यांनी कधीही सुधाकर मालकाला कुठल्याही गोष्टीत कमीपणा येईल असं शामराव मालकानं कधीही म्हणजे वागले नाही. फार जीव त्यांचा होता सुधाकर मालका. म्हणजे असं कौटुंबिक वातावरणात सुद्धा काही वेळेला आम्हाला प्रसंग यायचा ना. म्हणजे आम्हाला माहिती व्हायची कारण म्हणजे हीच की त्यांच्या फार जवळ गेल्यामुळं
नेहमी ज्या वेळेला मालक काहीतरी नाश्ता पाणी करत आत बसायचे, जिथं बसत होते तिथनं एक आत खुली आहे आणि तिथंच बसायचे काहीतरी खातर. मी गेलो तर त्याला म्हणणार कोण आलंय रे, ती बहिरमाळे आला, त्याला इकडे बोलव, आत बोलवायचे, बस. पोहे असायचे किंवा चिवडा कुठं काय खा म्हणा, चाल का चालतो. म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्यासारख्या सामान्य माणसाला जवळ घेऊन खा म्हणतोय, म्हणजे त्याला किती मन मोठं पाहिजे. आता जी समजा राजकारणाची पद्धत बदलली वाटते का? आता बदलली ना. नाही नाही नाही, कसं आहे, आता ते पहिलं काहीच राहिलं नाही. आता त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, एखाद्याला पद द्यायचं आहे, एखाद्याला उभा करायचा आहे कुठंतरी, त्याची आर्थिक परिस्थिती अगोदर बघितली जाते. त्याचं चांगलं वाईट त्याचा परिणाम ह्याचा फारसा विचार केला जात नाही. फक्त त्याची कॅटेगरी काय, तर आर्थिक परिस्थिती चांगली आहे, खर्च करू शकतोय. असंच आत्ताचं राजकारण हे कुठेही बघा तुम्ही, ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत बघा, चुकीच्या पद्धतीनं आतापर्यंत माणसं उभा मालकानंतर काही गोष्टी गेल्या आपल्या हातनं. त्याची कारणच ती आहे. आपल्याला याचा अर्थ काय, आपण या बारक्या मालकाला नावं ठेवायची नाहीत, पण परिस्थिती तशी निर्माण झाली, त्यांना तशा पद्धतीनं निर्णय घेणं भाग पडायला लागलं. पूर्वी पैसे लागत नव्हते मोठ्या मालकाच्या काळात इतके, पण आता पैशाचा सगळा वारेमाप खर्च आहे. फार लोकांच्या म्हणजे इच्छा आकांक्षा वाढल्या त्या, आणि म्हणजे पैसेच पाहिजेत लोकांना, पैशाशिवाय कार्यकर्ता सुद्धा हाल नाही, अशी परिस्थिती. आता तुम्ही ते जुनं राजकारण पण बघितलं, हो, आता नवीन पण बघताय. होय, आपल्याला तर मालकाच्याच विषयीच बोलायचं नाही, म्हणून त्याला अवतडे असतील, होय, तिकडं अभिजित पाटील असतील. होय. तर जिथं निष्ठावानापेक्षा मोहर मोहर करणे किंवा आपण ग्रामीण भागात हंजी हंजी म्हणतो, अशा कारणाने संख्या तिथं वाढली असं वाटतं का? त्याच्याबद्दल आपण काय बोलावं, त्या लोकांबद्दल आपण काय बोलायचं, ज्यांना पटतं ती वागतेत, हंजी हंजी करतेत. आता आपण समाधान अवतडेला आपण निवडून दिलं, चांगला माणूस आहे बरं का, इथं गावात येते. हो, आल्यानंतर भैरूमामा कुठे, आपण आपल्याला जवळ बसू. भारत बालके सुद्धा गावात आल्यानंतर भारत नाना आणि मी एकत्र राहिले जयचुंदीच्या मठात. आमच्या माग होता तो शिकायला. हा, त्यावेळेस नेताजी पाटील, बजरंग बागल, अशोक आदाटे ही आमची गँग होती ती. म्हणजे मग ती प्रत्येक वेळेला इथं गावात आलं का नाही, लग्नाला असेल, कुठल्या कार्यक्रमाला असेल, कुणाला तर अरे तू बहिरमाळी दिसतो का बघ म्हणा, हा हाय हाय त्याला बोलव. आमदार म्हणलं, त्याच्यावर बरीचशीच आमच्या ह्याच्यात टीका टिप्पणी व्हायची, म्हणजे पण सुस्ती म्हणून ही बी दादा बी आलं म्हणजे तसं करत. काल परवा येऊन गेले. आपण कुणाचं कुठल्याही आमदाराला किंवा कुठल्याही पुढाऱ्याला हो की नाथाबाबरचं काम करू नका हा शब्द कधीही नाही. उलट होत असलं, नाथाबाबर जरी शिवाय देत असला आणि त्याचं होत असेल तर तो प्रसंग आला, माझं तेवढं सांगा म्हणलं तरी आपण सांगायची आपली तयारी. कारण त्याला आपण चान्स देऊन बघायचं ना, की पुढे नीट राहील, नीट वागल. ह्या आशेनं आपण कुणाबद्दल द्वेष, कारण का मालकाचं संस्कारच तसं होतं ना, मालकच कोणाला तसं वागत नाही. कुणी बी आम्हाला त्या वेळेला वाटायचं मालक तुम्ही ती माणूस परवा आपल्याला असं करत होता, ते आपल्या विरुद्ध वागतो, तुम्ही कसं त्याला लगेच फोन केला. अरे जाऊ दे, आपल्या एका फोन त्याचं चांगलं झालं तर ते उद्या आपल्याकडे का आपण काय त्याला काय दिलंय, त्याला एक फोन मारला एवढंच केलंय आपण. मनाचा मोठेपणा तेवढाच मोठा होता ना. ते तसा मोठेपणा कुठल्याही राजकीय माणसाबद्दल मला म्हणजे आतापर्यंत मला जाणवला नाही. सगळे आमदार जवळ, जिल्ह्याचे सगळे आमदार मी जवळ न बघितले, असं माणूस नाही.
आता पंढरपूरच्या राजकारणाचा किती तोटा मालका गेल्यामुळे झाले? मालक गेल्यामुळं बराचसा तोटा झाला. हे सगळ्यात मोठा तोटा. याचा अर्थ प्रशांत मालक काही करत नाहीत असं नाही, त्यांच्यापेक्षा दुप्पट वेगानं पळतील, पण लोकांची मानसिकताच नीट राहिली नाही. त्यामुळं दोष मालकाला देण्यात तयार. लोकांनाच ते भावं नाही. आणि जातीय राजकारण हे त्यावेळेलाही होतं, पण आता जास्त प्रमाणात चालू आहे. आणि सगळ्यांची जो काय कार्यकर्ता जुना आहे, निष्ठावान आहे, त्याला सगळ्यांना वाटतंय ना बाबा एकदा जनतेतनं मालक आमदार झाले पाहिजे. ती मग प्रामाणिक प्रयत्न करते, पण ऐन वेळेला असा काहीतरी घोटाळा होतो आणि आपण थोडं कमी पडतो ना. काय कोणाला कमी, ही तर काय कोणाला येऊ नका म्हणते, काय म्हणते, कोणाचं काम करत नाहीत, अडवतेत, असं काय सुद्धा ना. आता आपण बऱ्यापैकी सविस्तर चर्चा केली. हो, वेळ झाला. आपण मालकांच्या विषयी बोलतोय. जाता जाता एखादी आठवण मालकांची अशी सांगा की बाबा ते आपण या मुलाखतीचा शेवट करत असताना मालकांच्या विषयी किंवा तुमच्या विषयी मालकाने एखादं केलेलं काम असेल किंवा तुम्हाला एखादं तुमच्या परस्पर एखादं भावलेलं काम असेल, अशी एखादी आठवण सांगा. माझी धाकटी मुलगी आजारी होती. मग तिला मला मुंबईला न्यायची वेळ आली, तिथं जाऊन ऑपरेशन करायचं. आम्ही रेल्वेनं जायसाठी गेलो. हे मुंबईला निघाली. कुर्डवाडी स्टेशनला नेमकी भेट झाली. मला म्हणले अरे कुणी घर? मी म्हणलं मालक असा असा. ठीक आहे म्हणले, काय कमी जाय झालं तर मी आहे तिथं, म्हणले ये माझ्याकडं. गेलो. हिथनं जातानाच सुधीर पटवर्धन आहेत का, त्यांचा मामा तिथं राय पाटणकर म्हणून डॉक्टर होता. त्या हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यामुळं त्याने थोडं स्वस्तात आपल्याला केलं. ते ऑपरेशन ते डॉक्टर करणार होते. त्याने आपल्याला ते पंढरपूरचं आहे, तुम्ही आमदारच्या जवळच आहे, आमका आहे, फला नाही, ह्या हिशोबाने त्यांनी सांगितलं होतं सुधीर पटवर्धनाने त्यांना, गरीब माणसं आहे त्यांचं एवढं करून द्या. ते काय म्हणले, माझ्या हॉस्पिटलमध्ये तुमचं ऑपरेशन महागात पडेल, तर तुमचं ऑपरेशन मीच करतो. हो, फक्त सिव्हिल मध्ये जाऊन तुम्ही ऍडमिट, तिथं फक्त माझी फी तुम्हाला लावतो. ठीक आहे म्हणजे आम्ही तिथं ऍडमिट झालो. मग ऑपरेशनची तारीख ठरली, त्याने ते सगळं पैसे सांगितलं. आता उद्या तारीख, ऑपरेशन झालं, पैसे पडले ना तिथे. मायाबरोबर गाणं नव्हतं. या महिन्यात म्हणल्यावर आम्ही गेलो. सकाळ सकाळ आंघोळ करून नसतं की डोसर असं करून त्या वैलवर टाकत, त्या तारावर टाकत, ते आम्ही गेलो त्या खोलीत त्यांच्या. आणि म्हटलं एवढ्या लवकर कसं काय आलं, झालं का ऑपरेशन? म्हणलं झालं ऑपरेशन, काल झालं असं. मग का आला? मी म्हणलं मालक पैसे पडले. येडा मुंबईत पैसे कधी लागणार आहे? तर उद्या परवा ते बिल भरायला म्हणल्यानंतर ते घेऊन आलं, तेवढे पैसे संपले. लाखाच्या पुढे गेलं ना हिशोब. ठीक आहे म्हणून आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, ती जाणार आहे उद्या पंढरपूरला. कोणाला तर पाठवून देतो, किती लागायचे ते म्हणले 50,000. ठीक आहे. दुसऱ्याला कोणाला म्हणलं गाणालाच पाठवतो. ठीक आहे म्हणले पाठवून. शनिवारी गाणाला पाठवून
दिले गणार पैसे गणा घेऊन पुन्हा आला मुंबईला झालं चांगलं. त्या पैशाचं नाव कधीही काढलं जसं मोटरसायकलचं तसं ह्या पैशाचं कधीही त्या सदग्रस्तानं अजिबात नाव काढलं. आणि त्या काळातलं 50,000 काय नाही. आणि मी ती काय बोलली म्हणजे असं काय असं भावनिक मुद्दा आहे कोणी जर आपल्या घरातलाच हा खर्च आहे त्यावेळेला त्यांनी तसा विचार केला असेल म्हणून आपल्याला कधी तो विषय त्यांनी काढला नाही आणि मी पण कधी काढला नाही. आणि आपली तशी त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. अलग लक्षात परिस्थिती नव्हती आपली त्यावेळेला ह्या धावपळीच्या ह्याच्यात तसा प्रपंच नाजूकच पहिल्यापासून. आता ह्या 10-5 वर्षात जरा बरं चाललंय आपलं. पण मला कधी माझ्या वैयक्तिक कामाला म्हणजे मालक करतच होती सगळं पण प्रशांत मालक सुद्धा काय माझ्या वैयक्तिक गोष्टीला कधी सुद्धा नकार नाही. तर मग कुठलीही गोष्ट असू द्या तर ती थोडं आपल्याला त्यांच्या कलेने घ्यावं लागतं असं आहे ती. मोठ्या मालकाचं ज्या पद्धतीनं आपल्या बाबतीत वागणं होतं ते सेम ह्यांच्यापाशी सुद्धा आहे. ही जी निष्ठावान जी काही जुनी पिढी किंवा जी आहे ती त्यांच्यापेक्षा जुनी कशी वाईट आहे ती सांगणारी संख्या जरा वाढती वाढती. आपल्याला महाग बसावं लागतं. आज व्यक्तीला आपलं जरी सगळं खरं असलं काय असलं बरोबर असते आपण महाग बसायचं. पहिला कसा वाईट आणि हे कसा चांगला आहे असं चालायचं. आता राजकारणाची पद्धतच ती झालेली आहे. बरं मी आता तर काय करणार आहे 10 जण तसं 9 जण तसं म्हणते तर एकट्याचं कोण ऐकायचं. त्यामुळे ती 10 जण 9 जणांचं बरोबर आहे म्हणायचं कामाला गाठ घालायची. शेवटी नेत्याने किती तर चारित्र्य किंवा प्रामाणिकपणा केला तर कुठं आता म्हणजे लोक तसे राहिली नाही ना. प्रत्येकाला प्रपंच आहे स्वार्थ आहे पैसा पाहिजे सगळं पुढारपणात होऊन गेलं पाहिजे असले लोकांची धारणा झाली आहे. आपल्या ठराविक काम आपलं होतं या एवढ्या मर्यादित गोष्टीसाठी आता माणसं थांबत नाहीत. नाही 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 काय तर मला असं भलं मोठं माझ्या पदरात पडलं पाहिजे अशी नवीन पिढी राजकारणात लय काय तर मिळतं अशी एक कल्पना करून घेतात की लोक. त्याच्यामुळे जुन्या पिढी काय परिणाम झाला किंवा महाग असं वाटतं महाग ज्याला समजतंय ती मग त्याच्यावर काय परिणाम होत नाही. मला ती समजतंय ना मी त्याचा परिणाम अजिबात करून घेतो. मी उठून मागं बसतो. आपल्याला नाही आपल्याला समोरच्या नेत्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे आपल्याला माहिती असल्यानंतर काय मोहरं बसलं काय मागं बसलं काय. आता परवा एक कशाच तर मीटिंग अर्बन बँकेत झाली हॉलवर बघा तुम्ही आला होता का नव्हता. मला जरा उशीर झाला मग मी आपलं खुर्च्या सगळ्या आटल्या होत्या मोर्चा मग मी आपलं महाग समोर ती चटई ती टाकली त्याच्यावर बाकीची लोक बसली होती मी तिथंच गेलो बसायला. मला म्हणले उठा बाहेर बाबा तुम्ही तिकडे खुर्चीवर बसा म्हणून. त्या शिपायाने खुर्ची आणून दिली तिथं त्या खुर्चीवर बसला. म्हणजे कुठंतरी आपल्यावर लक्ष आहे प्रेम आहे असं म्हणजे काय किती जरी चोठ्यानं दिलं त्याने एक दिवशी सगळा विषय हा संपणारा एवढा मोठा मालक हो त्या तालुक्याचा मालक एक दिवशी सगळा विषय सोडून गेला आपण त्याच्या मागे जाणार आहे. मग हे करत असताना आपण सुद्धा कुठं समोरच्याला रुचू नये किंवा आपण सुद्धा काहीतरी जादा ओढून घेतोय असं वाटू नये अशा हिशोबानं आपण पहिल्यापासून राहिलेलं आहे. गावात सुद्धा काय नाही आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत कोणीतरी आर्थिक व्यवहारासाठी मला कोणतरी शिवी देतंय काय करतंय शिवी द्यायची फक्त राजकारणासाठी लोक शिव्या देतील. बाकीच्या गोष्टींचा बरोबर आहे का नाही बाकीच्या गोष्टी तर आपण नाहीच आहे कुठल्या भानगडीच नाही. मग ती राजकारण करत असताना काय बाकीचे वाईट नाद आमचं फलानं हे असलं काय नाहीत माझं अजिबात नाही. त्याच्या कडेला सुद्धा नाही मी कुठं. त्यामुळे आपण निवांत आहे. बाकी आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीत
चांगल्या मनस्थितीत आहे, बिघडलेलं नाही, काय व्यसन कुठलं नाही, त्याची कृपा म्हणायचं. असल्या मोठ्या माणसाच्या सहवासात आपण 30 वर्ष 35 वर्ष काढली, त्याचे संस्कार आपल्यावर आहेत, तीच बरोबर आपली म्हणायची. आणि त्यांच्यामुळं आपलं काही नुकसान झालेलं नाही, अजिबात नाही. कधीही त्याने मला पैसे खर्च दिले नाही. कधीच नाही. असं आहे. गेली पिढी मोठ्या माणसांच्या बरोबरी काम करणारी किंवा त्यांच्या बोटाला धरून चालणारी त्या काळातले राजकारण त्यांच्यापासून शिकणं असेल किंवा राजकारणाची सुरुवात असेल, आणि अशा पद्धतीची ही जुनी लोक आता राजकारणामध्ये फार थोडी राहील, मालकाच्या बरोबर काम करणार फार थोडी. तर आता मालकाच्या ह्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील अनेक काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचंही आणि मालकांचं बंद जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज मामा तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला आणि सविस्तर माहिती दिली, याबद्दल तुमचा आभार आहे. आभार आहे.